17 आंतरराष्ट्रीय मेडल्स जिंकलेला हा ॲथलीट आज मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवत आहे. हे आहेत आपल्या देशाचे खरे हिरो पराग पाटील. त्यांनी 100 मीटर, 200 मीटर लाँग जंप आणि ट्रिपल जंपमध्ये आतापर्यंत देशासाठी 2 गोल्ड, 11 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ मेडल जिंकले आहेत. लहानपणी जेव्हा इतर मुलं खाऊसाठी हट्ट करत होती, तेव्हा पायात बूटही नसलेले पराग पाटील शाळेच्या बस मागे धावायचे. कारण त्यांचं एकच स्वप्न होतं, खेळात करिअर करायचं. पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. वडील वेल्डर होते, त्यात येणाऱ्या पैशात कसंबसं घर चालायचं. त्यामुळे खेळाची फी, ट्रेनिंग, बूट या सगळ्या लांबच्याच गोष्टी होत्या. पण तरी मनात जिद्द होती. म्हणून 13 वर्ष पडेल ते काम ते करत गेले. कधी मजुरी केली तर कधी फॅक्टरीत हेल्पर म्हणून काम केलं, पण खेळ सोडला नाही. याचं फळ त्यांना मिळालं जेव्हा 2010 मध्ये पराग पहिल्यांदा इंटरनॅशनल मास्टर्स गेम्स पर्यंत पोहोचले आणि 3 सिल्वर मेडल जिंकून देशाचा झेंडा उंचावला. हळूहळू खेळातून ओळख मिळत गेली. पाठीमागचा संघर्ष काही संपला नाही. ना स्पॉन्सर्स मिळाले, ना आवश्यक सोयीसुविधा. आज 46व्या वर्षीही ते टॅक्सी चालवत आपल्या खेळात एक मजल मारत आहे. सध्या ते वर्ल्ड मास्टर्स गेम्स 2025 मध्ये देशासाठी पुन्हा एकदा गोल्ड मेडल जिंकण्यासाठी तयारी करताय. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना आपल्या आर्थिक मदतीची गरज आहे. तरी देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करणाऱ्या पराग पाटील या लढवय्या खेळाडूला मदत करण्यासाठी त्यांना ह्या क्रमांकावर संपर्क करा.